हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल। आज मी बनवणार आहे ग्रेव्हीवाली पनीरची भाजी। त्यासाठी इथे मी पनीर छोट्या आकारात कापून घेतलेले आहे। तसेच ग्रेव्ही बनवण्यासाठी इथे मी एक टोमॅटो कापून घेतलेला आहे, एक कांदा, लसूण, अद्रक, एक हिरवी मिरची आणि कोथिंबीर घेतलेली आहे। सुरुवातीला हे पनीर आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहे। यामध्ये लसूण अद्रकाची पेस्ट, लाल मिरची पावडर आणि चवीनुसार मीठ, धनिया पावडर आणि जिरा पावडर हे छान लावून घ्यायचं। मसाले छान मी लावून घेतलेले आहे। तर हे पनीर फ्राय करून घ्यायचे। अशा प्रकारे पनीर मी फ्राय करून घेतलेले आहे। तर आपल्याला हेच टोमॅटो आणि कांदा याच पातेल्यामध्ये फ्राय करून घ्यायचे। मध्ये मिरची सुद्धा टाकून घ्यायची आणि थोडा लसूण सुद्धा टाकून घ्यायचा। याची ग्रेव्ही करून घ्यायची। अशा प्रकारे ग्रेव्ही तयार करून घेतलेली आहे। भाजी करण्यासाठी येथे मी पातेल्यात तेल गरम करून घेतलेले आहे। त्यामध्ये मोहरी टाकून घेतलेली आहे, लसूण अद्रकाची पेस्ट, यामध्ये ग्रेव्ही टाकून घ्यायची। ग्रेव्ही छान तेलामध्ये परतून घ्यायची। मसाल्यामध्ये इथे मी लाल मिर्च पावडर, हळदी पावडर, जिरा पावडर, धनिया पावडर, गरम मसाला आणि चवीनुसार मीठ घेतलेले आहे। ग्रेव्ही छान शिजलेली आहे। नंतर यामध्ये हे मसाले टाकून घ्यायचे। यामध्ये काश्मीरी लाल मिर्च पावडर टाकून घ्यायचा, पनीर मसाला, तर यामध्ये फ्राय केलेलं पनीर टाकून घ्यायचं। यामध्ये थोडी कोथिंबीर, हे पनीर छान परतून घ्यायचं। नंतर यामध्ये पाणी टाकून घ्यायचं। झाकण ठेवून ही भाजी 7-8 मिनिट शिजू द्यायची। 7-8 मिनिट झालेले आहे। भाजी छान शिजलेली आहे। यामध्ये थोडे बटर टाकून घेऊ। अशी ही पटकन तयार होणारी ग्रेव्हीची पनीरची भाजी तयार झालेली आहे। ही टेस्टी पनीरची भाजी तुम्हाला जर आवडली असेल तर माझ्या रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तुम्ही माझा व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद।